रॅपिड फायर मधला मी दुसरा प्रश्न घेतोय सर, की तुमची नाटकं झाडीपट्टीमधल्या अनेक लोकांनी बघितलेली आहेत, पण के आत्माराम सरांना झाडीपट्टीमधलं कोणतं नाटक बघायला आवडतं? माझं आवडीचं नाटक आहे, जुनं नाटक आहे की ज्यामुळे म्हणजे जसं झाकून किती झाकायचं, आबासाहेब आचरेकरांचं नाटक, की जे नाटक त्याचं अगोदर 16 वर्ष धोक्याचं होतं, पण त्यांनी तेच नाटक लोकनाट्य आहे ते. आबासाहेब आचरेकर म्हणजे फार प्रसिद्ध नाटककार आहेत. त्यांनी ते झाकून किती झाकायचं नाटक आणलं. नंतर त्याला जो छक्का आहे तो छक्के बरेचसेच नाटकांमध्ये आले होते, पण तो मला एक वेगळ्या पद्धतीचा आवडलेला आहे. आणि आता सध्या आमच्या रंगभूमी व्यतिरिक्त मी असं ऐकलेलं आहे, कारण पाहण्याचा योग येत नाही, बरोबर, परंतु चर्चा कानावर पडतात. आता एक युवराज प्रधान जे व्यवसाय शिक्षक आहेत, युवराज गोंगले युवराज गोंगले, सॉरी, युवराज गोंगले हे शिक्षक, व्यवसाय शिक्षक आहेत, पण एक फार मोठे संगीतकार आहे. मी त्यांना संगीतकार म्हणून, कारण जवळ आता बरेचदा राहिलेले आहेत, माझ्या संपर्कात आलेले आहेत, त्यांचं संगीत फार सुंदर असते. परंतु आता त्यांनी नाटकं अलीकडे 3-4 नाटकं इतके सुंदर दिलेले आहेत, नवीन नवीन विषय ते त्या ठिकाणी जातात, त्यांच्याकडूनच ऐकलेलं आहे मी. आणि तिथून त्या स्टोऱ्या, एक नवीन स्टोऱ्या निर्माण करतात. त्यांची कॉमेडी एक कलावंताने घेऊन आले होते माझ्याकडे की बा सर, हा तुमच्याच गुण आहेत बा, आणि यांना प्रेक्षकाकडून कधी कधी दाद येते की बा ज्युनियर के आत्मारा म्हणून. त्यावेळेस मला बरं वाटलं. परंतु ते त्यांची कॉमेडी, त्यांचे ते प्रसंग वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आणि मलाही प्रत्येक कलावंताला सांगायचं आहे की तुम्ही शाब्दिक विनोद वापरा, परंतु ते वापरत असताना दुसऱ्याची छबी तिथे येऊ देऊ नका. बरोबर. आणि प्रासंगिक विनोदाला लेखकांनाही सांगायचं की प्रासंगिक विनोदाला फार महत्त्वाचं आहे.